नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे एक जबरदस्त रेसिपी, ती म्हणजे भाताची। रात्रीच्या उरलेल्या भातापासून फोडणीचा भात कसा बनवायचा याची एक मस्त जबरदस्त रेसिपी बनवत आहे। तर मस्त असे फोडणीचा भात चवीला जबरदस्त लागतो। तर घाई गडबडीच्या वेळेस पटकन असा बनवून हा तयार होतो। नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे। रात्रीचा जर शिळा भात तुमच्या घरी जर उरला असेल तर फेकून न देता त्याचा असा मस्त उपयोग होतो आणि खाण्यासाठी बी छान प्रकारे नाश्ता होतो। तर पटकन असा बनवून तयार होतो। चला तर मग वेळ न गमावता पटकन या रेसिपीकडे वळूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। मुळात म्हणजे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। चला तर मस्त असा चमचमीत स्वादिष्ट फोडणीचा भात बनवायला सुरुवात करूया। फोडणीचा भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। तर इथं माझ्याकडे रात्रीचा उरलेला भात आहे। त्यासाठी आपल्याला लहान टोमॅटो लागेल, ते मी बारीक कट करून घेतलं। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, ते सुद्धा बारीक कट करून घेतल्या। 7 ते 8 लसूण पाकळ्या, ते सुद्धा बारीक करून घेतले आहे। एक मोठ्या आकारामध्ये कांदा कट करून घेतला। कढीपत्त्याची पानं आहे काही, आणि खूप सारी कोथिंबीर आहे। चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मोहरी। आता सगळ्यात अगोदर आपल्याला फोडणी करायला घ्यायची आहे। आता सगळ्यात अगोदर इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे। तर यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। इथं मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे। तर यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची, आणि लक्षात ठेवा मोहरी छान तळतळायला हवी। इथं मोहरी छान फुलायला हवी, आणि तुम्ही बघू शकता मोहरी छान तळतळायला सुरुवात झाली आहे। मस्त अशी फुलून वर येत आहे। तर यामध्ये आता आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहे। आता एक बारीक कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा, आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता इथं हलकासा कांद्याला सोनेरी रंग आला आहे। यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा। याचा फ्लेवर छान उतरतो फोडणीच्या भातामध्ये, म्हणून मी लसूण घालत आहे। आणि बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या ह्यासुद्धा घालून घ्यायच्या, आणि 2 ते 3 मिनिटासाठी तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे। आता 2 ते 3 मिनिटासाठी लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये छान परतून घेतली। यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचं, आणि टोमॅटोवर लगेच मीठ घालून घ्यायचं। याने टोमॅटो लवकर शिजतो। टोमॅटो हा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। आता इथं टोमॅटो एकदम मऊ शिजला आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, एकदा चांगलं परतून घ्यायचं। आता यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल तर मग धनेपूड घातली तरी काही हरकत नाही। आता यामध्ये आपल्याला भात घालून घ्यायचा आहे। हे बघा इथं माझ्याकडे रात्रीचा भात आहे, हा मी यामध्ये घालून घेते। तुमच्या घरात जर रात्रीचा शिळा भात असेल तर अशा वेळेस फेकून न देता मस्त असा चमचमीत फोडणीचा भात बनवून खा, एकदम भारी लागते। तर हा कोलम तांदूळचा भात होता, तर रात्रीचा उरलेला आहे। तर नाश्त्यासाठी आपण झटपट बनवू शकतो। हा चांगलं याला मिक्स करून घ्यायचं, आणि तुम्ही बघू शकता किती भारी दिसत आहे। चव तर याची जबरदस्त लागते। तुम्हाला यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करायचा नसेल तर नका करू, तुम्ही 1 चमचा लाल मिरची पावडर वापरली तरी काही हरकत नाही। पण इथं फोडणीमध्ये हिरवी मिरची छान लागते चवीला, म्हणून मी इथं हिरवी मिरची घातली आहे। आता 3-4 मिनिटासाठी परतून घेऊया। तर इथे 3-4 मिनिटं झाली आहे। हा भात मी छान परतून घेतला। आता गॅस करूया बंद, आणि सुगंध तर अफलातून येत आहे। मस्त जबरदस्त भात बनला आहे, तुम्ही बघू शकता। असं वाटत नाही की हा रात्रीचा भात आहे। मस्त असं ऑप्शन आहे, रात्रीचा उरलेला भात असेल तर फोडणी त्याला देऊन मस्त चटपटीत असा खाण्यासाठी आपण भात करू शकतो। फोडणीचा भात बनवून इथे रेडी आहे। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.